तर या अतिवृष्टीमुळे कसा नुकसान झालाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मराठवाड्यात पावसाचा जोर कायम। 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। नदी नाल्यांना आलेल्या पुरानं शेती पिकांचं मोठं नुकसान, तर 2 दिवसात पुरामुळे 6 जण वाहून गेले। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित। आतापर्यंत 25 जनावरांचा मृत्यू तर 1 जण वाहून गेला। संभाजीनगरच्या वाघूर नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। आता पावसामुळेच शेतातील उभी पिकं झालीत आडवी। बळीराजा चिंताग्रस्त। हिंगोलीतील नुकसानग्रस्त भागाची मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणी। कळमनुरी तालुक्यात सत्तारांकडून सकाळपासून पाहणी सुरू। काल झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात 36 तासानंतर पूर ओसरण्यास सुरुवात। मुसळधार पावसामुळे घरांसह शेती पिकांचं नुकसान। परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये 132 मिमी पावसाची नोंद। 52 पैकी तब्बल 50 महसूल मंडळात अतिवृष्टी, तर 2 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। परभणीत झालेल्या पावसाचा नागरी वस्त्यांना फटका। आमदार राहुल पाटलांकडून नुकसान झालेल्या भागाची पाहणी। सर्वतोपरी मदत करणार असल्याचं राहुल पाटलांचं आश्वासन। परभणीच्या सेलू तालुक्यातील पूरग्रस्त गावांना आमदार मेघना बोर्डीकरांची भेट। तालुक्यातील गिरगाव खुर्द, बोरकिनी, वाई या गावांना पुराचा वेढा। पूरग्रस्त भागांना भेट देत बोर्डीकरांचा नागरिकांशी संवाद।